जसं आपण एखादं भिंग लावून काही लहान बघतो तशा पद्धतीनं मला भिंग न लावता एवढ्या स्पष्ट आणि क्लिअर दिसतात नंदादीप हॉस्पिटल हे. आभार. संपूर्ण त्यांच्या वॉचमनपासून ऑपरेशन थिएटरपर्यंतच्या सर्व टीम अतिशय चांगली आहे. नमस्कार, मी अनिल लिगाडे, राहणार सांगली. माझ्या डोळ्याच्या विकारासाठी मी 1986 साली, म्हणजे त्यावेळा त्यांचं लिंगायत बोर्डिंग समोर हॉस्पिटल होतं दिलीप पटवर्धनांचं, त्यावेळपासून मी तिथे त्यांना डोळे वगैरे दाखवले. माझा प्रॉब्लेम त्यावेळा सॉल्व्ह झाला थोडा, आणि त्यानंतर मी दिलीप पटवर्धन सरांना मी त्या वेळापासून मी ओळखतो. आणि आता सांगलीत त्यांनी नंदादीप हॉस्पिटल चालू केलं आहे. ते अतिशय हॉस्पिटल चांगलं आहे. मी मोटरसायकलवर प्रवास करत असताना संध्याकाळच्या वेळी मला ते अस्पष्ट दिसायला लागले, किंवा काही म्हणजे वाहन चालवताना मला ते त्रास व्हायला लागला. त्यामुळे मी नंदादीप हॉस्पिटलमध्ये येऊन मी तिथं माझे डोळे दाखवले. माझा नंबर वगैरे बदलला आहे काय किंवा वाढला आहे याच्या तपासणीसाठी मी इथं आलो. सौरभ सरांनी माझे डोळ्याची तपासणी केली आणि मला मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार मी मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं आणि माझी आता इतकी चांगली दृष्टी झाली, इतकी छान दृष्टी झाली. जसं आपण एखादं भिंग लावून काही लहान गोष्टी बघतो तशा पद्धतीनं मला भिंग न लावता एवढ्या स्पष्ट आणि क्लिअर दिसतात नंदादीप हॉस्पिटल हे. आभार. संपूर्ण त्यांच्या वॉचमनपासून ऑपरेशन थिएटरपर्यंतच्या सर्व टीम अतिशय चांगली आहे. किंवा ऑपरेशन थिएटरची टीम आणि व्यवस्थापनाची टीम ही इतकी उत्तम, दोन्ही बरोबरीनं सेवा देतात. अतिशय मन माझं भारावून गेलं आहे. मला तर खूप खूप होणार. मला असं वाटतं की आपण सर्व डोळ्याबाबतीत काही सल्ला घ्यायचा असेल तर तो नंदादीपमध्येच घ्यावा, सौरभ सरांच्याकडून घ्यावा. धन्यवाद.